Okay, my dear students, today we are going to learn the poem 2.3, and that is The Twins. This is the poem based on ही जी कविता आहे ही कविता दोन जुळ्या भावांवर आधारित आहे आणि तुम्हाला माहीत असेल की वेन वी लिसन अबाउट एनी ट्विन्स, काही ट्विन्सबद्दल ज्यावेळेस आपण जुडवा तुम्ही पिक्चर बघितला असेल किंवा बऱ्याचशा चित्रपटामध्ये डबल रोल असतो एकाच कॅरेक्टरचा, म्हणजे एकच हिरो असतो आणि त्याचा डबल रोल असतो, सेम चेहरे असतात, तर त्याच्यामध्ये फार परेशानी होते आणि मग अशा वेळेस नेमकं काय काय घडतं त्यांच्या लाईफमध्ये त्याच्याबद्दलची ही पोएम आहे. खूप छान पोएम आहे. बट द पोएम वॉन्ट्स टू शेअर, त्याला एक गोष्ट शेअर करायची, द ट्रॅजेडी इन द लाईफ ऑफ द ट्विन्स. So we are going to learn this poem in a very easy way. So I think that you are ready and we'll start now. So shall we? The poet of this poem is H.S. Lay. He is the poet, and name of the poem is The Twins. We have written the name and we are going to start. Okay, so this is very interesting poem and you will learn it in a very short period of time. You will not take that much time also to understand the poem. So we'll go with this. Now the twins. Now the twins have so many things similar in their body appearance. In appearance म्हणजे ते दिसण्यामध्ये जास्त सारखेपणा त्यांच्यामध्ये असतो. यू कॅन सी हिअर इन द पिक्चर ऑल्सो. आय हॅव पुट द पिक्चर हिअर अबाउट ऑफ वन ट्विन्स. You can see that both the brothers they are similar. We have another picture of sister also. So both the sisters are also same. So now we can just move on to the poem, and in the first line त्याला पहिल्या लाईन मध्ये काय सांगितलंय, in form and feature. In form and feature. त्याचबरोबर दुसऱ्या लाईनमध्ये त्याच लाईनमध्ये सांगितलं आहे फेस अँड लिम सिमिलरिटी. कोणत्या ह्याच्यामध्ये ते समजून सांगितलं आहे. इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम. ना व्हॉट इज लिम? लिम म्हणजे बॉडी पार्ट्स, आपले जे अवयव असतात त्याला लिम म्हणतो आपण. फेस तुम्हाला माहिती आहे, दॅट इज चेहरा. अँड फॉर्म अँड फीचर मीन्स त्यांचे जे वैशिष्ट्य आहेत, जे कॅरेक्टरिस्टिक आहे, आवाज असेल, त्यांचे जे स्वरूप आहे, हे सगळं इट इज व्हेरी सिमिलर अकॉर्डिंग टू द पोएट ॲज पर द ट्विन्स आर कन्सर्न. आपण ट्विन्सबद्दल बोलतो आहे. सो हा जो पोएट आहे, हा पोएट त्या ट्विन्सबद्दलची माहिती आपल्याला देतो आहे. सो इन फॉर्म अँड फीचर तो कवी म्हणतो की इन फॉर्म अँड फीचर अँड फेस अँड लिम आय ग्र्यू सो लाईक माय ब्रदर. सो लाईक म्हणजे खूप सारखं आम्ही वाढलो होतो. कशामध्ये? या चार गोष्टींमध्ये. वी वेअर व्हेरी सिमिलर. सो लाईक आपण त्याला म्हणतो. ओके, सो आय ग्र्यू सो लाईक माय ब्रदर. ग्रोचा पास्ट टेन्स आहे. ग्रो म्हणजे वाढणे, त्याचा पास्ट टेन्स आहे ग्र्यू, आणि पास्ट पार्टिसिपल आहे ग्रोन. सो रिमेंबर दिस. ज्यावेळेस आपण वर्ब वापरतो त्यावेळेस आपल्याला तिन्ही फॉर्म माहीत असणं पाहिजे. ING फॉर्म त्याचा जो आहे त्याला ING लावा. मेन बेस फॉर्मला ग्रोला ING लावलं की ग्रोईंग होतं. ओके, सो नाऊ विल मूव ऑन टू द लाईन्स. इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम आय ग्र्यू सो लाईक माय ब्रदर दॅट फोक्स. असा शब्द आला, FOLKS. इथं यल जे आहे दॅट इज सायलेंट. ओके, यू शुड नॉट प्रोनाऊन्स द लेटर L. असं वाचू नका, फोल्क. सो इट इज फोक, FOLKS. द प्रोनाउन्सिएशन इज फोक. फोक म्युझिक तुम्ही हा वर्ड कधी ऐकला असेल तर, म्हणजे लोकसंगीत. इथं फोक्सचा अर्थ होतो, फोक म्हणजे लोक, पीपल. ओके, सो दॅट फोक्स गॉट टेकिंग मी फॉर हिम. आपण असं समजू की दीज आर द ट्विन्स अँड दीज ट्विन्स आर व्हेरी सिमिलर. सो दे वेअर कन्सिडर्ड, म्हणजे त्यांना एकमेकासाठीच गृहीत धरलं झालं होतं. बिकॉज त्यांचे कपडे सेम असतात. ट्विन्स कधीही सारखे कपडे घालतात, किंवा त्यांचे हेअरस्टाईल सारखे असते, त्यांचा आवाज सारखा असतो आणि त्यांचं वावर सारखा असतो. दे आर नॉट दॅट मच डिफरंट. त्याच्यामुळं आपण इथं पहिल्याच्यामधले फॉर्म अँड फीचर, त्यांचे वैशिष्ट्ये जवळपास सारखे असतात
आणि दिसायला ते जवळपास म्हणजे काय 100% दे आर सेम ओनली. सो द पीपल स्टार्टेड टू काय दिलं त्यांनी, दॅट फोक्स गॉट टेकिंग मी फॉर हिम, मी फॉर हिम. म्हणजे ॲक्च्युली ह्याला बोलायचं जर असेल तर यालाच बोललं जायचं आपल्या पोएटला. त्याच्यामुळे पोएटला खूप त्रास सहन करावं लागायचं. म्हणजे एखादी मिस्टेक जर ह्यानं केली हिमनी तर मी म्हणजे पोएटलाच ते गृहीत धरायचे. अँड ईच फॉर वन अनदर, आणि कधी कधी ह्यालासुद्धा याच्यासाठी गृहीत धरायचे, ईच फॉर वन अनदर. इट पझल्ड ऑल आवर किथ अँड किन. नवीन वर्ड आलेला आहे, किथ अँड किन. वर्ड्स तुम्ही जर बघितलं तर जोडीमध्ये वर्ड्स आहेत. इथं वर्डसुद्धा ट्विन आहेत, किथ अँड किन. किथ अँड किन म्हणजे रिलेटिव्ज, आपण त्याला नातेवाईक म्हणतो, रिलेटिव्ज, किथ अँड किन. इट पझल्ड ऑल आवर किथ अँड किन. इट रीच्ड अ फिअरफुल पिच. एक लिमिट आपण म्हणतो, पिच. पिच हा वर्ड कुठं ऐकला तुम्ही? येस, इट इज इन क्रिकेट. You know that here you can see the pitch of cricket is there. So in pitch जी असते त्याच्यामध्ये तुम्हाला त्या पिचमध्ये राहूनच खेळावं लागतं. यू डोंट हॅव एनी अदर स्पेस. एवढ्याच पिचमध्ये तुम्हाला खेळायचं आहे क्रिकेटरला, तिथंच तुम्हाला उभारूनच खेळावं लागतं, कुठंही जाऊन बॅटिंग करता येत नाही. सो पिच मीन्स इट इज लिमिट आपण त्याला म्हणतो. सो इट्स अ लिमिट. So it reached a fearful pitch, for one of us was born a twin, yet not a soul knew which. सोल म्हणजे आपण त्याला आत्मा असं म्हणतो, म्हणजे तो पर्सन आपण असा अर्थ घेऊ, व्यक्ती. वन ऑफ अस वॉज बॉर्न. आता काय असतं, पहिला कुणीतरी आला असेल, बरोबर, पहिल्यांदा कुणीतरी जन्म घेतला असणार आहे. एकाच वेळेला दोघांचा जन्म होत नाही. पहिल्यांदा एकानं जन्म घेतला, ह्याला आपण ए म्हणू, नंतर बी आला, बीचा जन्म झाला, त्याच वेळेनंतर ह्याच्यानंतर ह्याचा जन्म झाला. बट हू वॉज द ट्विन, तो कोण कोणासारखा दिसत होता, पहिला ओरिजिनल कोण हे अजूनही कोणालाच माहीत नाही. सो दिस वेअर द लाईन्स. नाव नेक्स्ट इज वन डे. काय झालं, टू मेक द मॅटर वर्स. खूप वाईट हे घडतंय हे, दिस वॉज व्हेरी बॅड फॉर अस. ही खूप गोष्ट वाईट होती की सगळे लोक एकमेकाला गृहीत धरले जायचे आणि सगळे रिलेटिव्समध्ये सुद्धा प्रॉब्लेम होता. सो वन डे टू मेक द मॅटर वर्स बिफोर आवर नेम्स वेअर फिक्स्ड. मग सगळ्यांनी जन्म झाल्यानंतर काय असतं, यू कॅन सी ख्रिश्चनिंग असते, म्हणजे बारसं. आता आपल्या भारतामध्ये हिंदू धर्मामध्ये आपण बारसं म्हणतो, इंग्लिश म्हणजे ख्रिश्चन धर्मामध्ये त्याला बारसं म्हणतात, ख्रिश्चनिंग म्हणतात, तसं तो वर्ड आहे. We got as we were being before our names were fixed, as we were being washed by nurse. नर्सने काय केलं, आम्हाला आंघोळ घालायला घेतलं. Till that it was okay. Nobody was named also. दोघांची नावंसुद्धा वेगवेगळे टाकलेले दिलेले नव्हते, पण त्याच्या अगोदर नर्स took us for washing and we got completely mixed. आणि तिथंच आम्ही दोघं मिक्स झालेलो आहोत. कोण कोण आहे ते लक्षात येत नव्हतं. सो दिस इज द मिस्टेक ऑफ नर्स, दुसरी कोणाचीच नाही. अँड दस यू सी बाय फेट्स डिक्री. फेट म्हणजे आपण नशीब म्हणतो, फेट. नर्सनं काय केलं, नर्स हॅड मिक्स्ड ईच अदर अँड बिकॉज ऑफ द मिस्टेक ऑफ नर्स वी वेअर मिक्स्ड. And thus you see by fate's decree, or rather nurse's whim म्हणजे mistake, WHIM, whim, nurse's whim. My brother John got christened me and I got christened him. My brother John, he is John, he is I. So my brother John got christened me. म्हणजे ॲक्च्युअल जॉन नाव कोणाचं होणार होतं, पोएटचं. ते झालं कोणाचं, ब्रदरचं, आणि ब्रदरचं जे नाव आहे ते मला मिळालं. सो दिस वॉज द एक्सचेंज ऑफर नाव. सेल चालू, इट्स नॉट लाईक दिस. सो ऑर रॅदर नर्सेस विम, माय ब्रदर गॉट ख्रिश्चन मी अँड आय गॉट ख्रिश्चन हिम. दिस वॉज आवर फर्स्ट स्टँजा.
सो दिस इज व्हेरी नाईस पोएम, व्हेरी इझी पोएम. काय पाहिलं काय, देर आर 2 ब्रदर्स, ट्विन्स आहेत ते, अँड इन देअर लाईफ एव्हरीवेअर दे आर फेसिंग द प्रॉब्लेम्स. प्रत्येक ठिकाणी त्यांना प्रॉब्लेम फेस करावा लागतो, अँड दॅट्स वाय दीज वेअर द lines and explanation. So shall we move on to the next stanza? Now in the next stanza, this is the last stanza of the poem. In this stanza we are going to learn, आपण काय शिकणार आहोत, तर ह्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत हे प्रॉब्लेम्स संपले नाहीत. जन्म झाला आहे, ख्रिश्चनिंग झालं, बारसपण झालं, आणि आता जे प्रॉब्लेम आहेत त्यांची लाईफ आता पुढं चालली आहे. नाव आफ्टर दॅट दे विल गो इन टू द स्कूल, दे विल डू द मॅरेज, अँड देन एंड ऑफ द लाईफ बघू आपण. So what is in the next stanza? So in the next stanza we are going to learn about their life's tragedy as the twins. This fatal likeness सारखेपणा आपण त्याला म्हणतो. मगाशी शब्द होता so like. Okay, both the brothers were so like. So likeness, this fatal means आपण त्याला म्हणतो danger. Okay, अँड किंवा अडचणीची परिस्थिती निर्माण झाली, दिस फॅटल लाईकनेस इवन डॉज मीन्स पाठलाग करणे, त्याला आपण परस्यूट असं म्हणतो इंग्लिशमध्ये, पाठलाग करणे. दिस फॅटल लाईकनेस डॉज्ड मीन्स परस्युटेड, त्यांनी पाठलाग केला या सारखेपणानं आमच्या लाईफमध्ये सुद्धा. वेन माय फुटस्टेप्स वेन ॲट स्कूल, ज्यावेळेस हे ट्विन्स किंवा आपला रायटर ज्यावेळेस शाळेमध्ये गेला, ॲट दॅट टाईम ऑल्सो ही वॉज फेसिंग द प्रॉब्लेम ऑफ दिस लाईकनेस. ह्या सारखेपणाचा प्रॉब्लेम तिथं सुद्धा ह्या रायटरला फेस करावा लागला. अँड देन फॉर जॉन टर्न्ड आउट अ फूल, जॉन जो आहे त्यानं काहीतरी फुलिशनेस करायचा, त्यानं काहीतरी मिस्टेक करायची, अँड देन who was getting the punishment? So the person, obviously this poet, म्हणजे पोएटलाच पनिशमेंट भेटायची. So you can see in the picture also. So you can see in the picture also that how the one twin was getting punished in the school for the mistake of another twin. So this was happening in the school also. For John turned out a fool, I put this question fruitlessly to everyone I knew, what would you do if you were me to prove that you were you? प्रूव्ह करावं लागत असतं. पोएट विचारतोय, जर माझ्या जागी तुम्ही असाल तर काय केलं असतं, कशासाठी? टू प्रूव्ह दॅट यू वेअर यू, तुम्हीच आहात हे प्रूव्ह कसं केलं असतं. जोपर्यंत तुम्हाला आता दोघंही सारखेच असल्यामुळे प्रॉब्लेम काय होता शाळेमध्ये, की जॉननं काही मिस्टेक केली की आपल्या पोएटलाच पनिशमेंट मिळायची, आणि पोएटला हे स्पष्ट करून सांगता येत नव्हतं की आय ॲम नॉट जॉन, मी जॉन नाही, हे एक्सप्लेन करताच येत नव्हतं. इट वॉज नॉट पॉसिबल फॉर हिम, बट ही वॉज गेटिंग द पनिशमेंट, त्याला पनिशमेंट मिळत होती. सो दिस वॉज द प्रॉब्लेम. आवर क्लोज रिझेम्बलन्स, आपण आजूबाजूला जी लोक बघतो दे आर डिफरंट इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम. ओके, सो दे आर डिफरंट इन डिफरंट थिंग्स ऑल्सो. त्यांचं लुक वाईज अपीअरन्स पण डिफरंट आहे, म्हणून आपण प्रत्येकाला वेगळं वेगळं ओळखू शकतो. सगळे एकसारखे दिसत नाहीत, बरोबर, सगळे सगळ्यांचा आवाज नाही, हेअरस्टाईल नाही, सगळं वेगवेगळं. सो रिझेम्बलन्स जो आहे तो ट्विन्समध्ये आहे, सारखेपणा आपण म्हणतो. नंतर लाईकनेस, रिझेम्बलन्स एकसारखेच वर्ड्स आहेत, थोडासा फरक आहे. सो आवर क्लोज रिझेम्बलन्स, ट्विन्समध्ये काय असतं, क्लोज रिझेम्बलन्स असतो, म्हणजे खूप जवळचा सारखेपणा असतो. टर्न द टाईड, ॲक्च्युअली टाईड म्हणजे आपण त्याला लाट असं म्हणतो, सी वेव्सचे टाईड्स असतात. ओके, इथं तसं नाही, इथं परिस्थिती बदलायची, परिस्थिती आपण त्याला म्हणतो. टर्न द टाईड म्हणजे परिस्थिती बदलणे. ओके, आवर क्लोज रिझेम्बलन्स टर्न द टाईड ऑफ माय डोमेस्टिक लाईफ. नाउ व्हॉट इज डोमेस्टिक लाईफ? डोमेस्टिक लाईफ आपण त्याला मॅरिड लाईफ किंवा ते सुद्धा म्हणू शकतो, किंवा आता आपल्याला मॅरेज वगैरे, ते दॅट इज आवर डोमेस्टिक लाईफ. फॉर सम हाव, कसं ते माहीत नाही, आय डोंट नो. फॉर सम हाव माय इंटेंडेड ब्राईड, इंटेंडेड म्हणजे ठरवलेली जी वधू होती, ब्राईड आणि ब्राईड ग्रूम असे असतात, नवरा नवरी.
So my intended bride became my brother's wife. Actually ठरलेलं होतं, सेम होतं, व्यवस्थित होतं, but somehow it was mistaken and you can see in the picture I was about to marry that girl but she was married with my brother John. माझ्यासोबत लग्न व्हायचं होतं, जॉन सोबत झालं असं पोएट म्हणतोय. सो दिस वॉज द प्रॉब्लेम इन पोएट्स लाईफ. म्हणजे या लाईकनेसने त्याचं डॉमेस्टिक लाईफ पण डिस्टर्ब करून टाकलं. स्कूल लाईफ डिस्टर्ब झालं, चाइल्डहुड डिस्टर्ब झालं, डोमेस्टिक लाईफ डिस्टर्ब झालं. सो याचा फायदा त्याला, ही वॉज नॉट गेटिंग द बेनिफिट, काहीच होत नव्हता. सो फॉर समहाऊ माय इंटेंडेड ब्राईड बिकेम माय ब्रदर्स वाईफ. इन फॅक्ट इयर आफ्टर इयर द सेम, असेच वर्षानुवर्ष गेले, बट ॲब्सर्ड मिस्टेक्स वेंट ऑन. कोणी ना कोणी माझ्या लाईफमध्ये अशा मिस्टेक्स, ॲब्सर्ड म्हणजे फुलिश. सो फुलिश मिस्टेक्स वेअर सोपे साध्या साध्या गोष्टी होत्या, बट नो बडी वॉज टेकिंग केअर टू फाइंड आउट रियालिटी. कोणीसुद्धा रियालिटी फाइंड आउट करण्याचा प्रयत्नसुद्धा करत नव्हता की वेदर द पर्सन हू आर वी ब्लेमिंग, ज्या व्यक्तीला आपण ब्लेम करतोय, दोष देतोय, इज ही द सेम, म्हणजे जॉनच आहे का किंवा दुसरा भाऊ आहे त्याचा, हू वॉज दॅट, पोएट आहे का जॉन आहे, हे कुणी कन्फर्म करत नव्हतं. अँड इट वॉज दे वर टेकिंग द डिसिजन्स, वेदर देअर डिसिजन्स वेअर राईट or sometime they were wrong. In fact, year after year the same absurd mistakes went on and when I died, बघा ज्यावेळेस पोएट मेला, when I died, त्यावेळेस तर लोकांनी मेलाय, तो मेल्यानंतर तर काळजी घ्यावी. The neighbors came and buried brother John. जॉन माझा भाऊ झोपलेला असेल किंवा कसा असेल आणि त्यालाच उचललं. अँड दे हॅव बरीड, त्याला पुरलं खाली जमिनीमध्ये. त्यांना असं वाटलं की हा मीच आहे, पोएटच आहे असं समजून त्याला पुरून टाकलं. सो दीज वेअर द मिस्टेक्स इन आपल्या या पोएटच्या लाईफमध्ये. या ट्विन्समुळं, या लाईकनेसमुळं, या रिझेम्बलन्समुळं ज्या मिस्टेक्स झाल्या, दीज वेअर द मिस्टेक्स. सो आय होप दॅट यू हॅव अंडरस्टूड द पोएम. आणि ही कविता तुम्हाला कळाली असेल असं आपण गृहीत धरूया. नसेल तर तुम्ही यू कॅन जस्ट लुक ॲट द व्हिडिओज, लुक ॲट द व्हिडिओ, वॉच द व्हिडिओ वन्स अगेन, पॉज करा, समजून घ्या, अँड सॉल्व द क्वेश्चन्स बिलो द टेक्स्ट. तुमच्या धड्याखाली, पुस्तकाखाली, आपल्या धड्याखाली, तुमच्या पोएमखाली प्रश्न आहेत. यू कॅन सॉल्व दिस क्वेश्चन्स. So thank you very much for watching this video and please do not forget to subscribe the channel and share the video. Thank you very much.